जग जागवा. जय शिवराय. आज आम्ही द्रोणागिरीचे 10 मेंबर कर्जत गुहा बघण्यासाठी चाललेलो आहोत. आम्ही आता आलो ठाकरे हॉटेल इथं आलेलो आहोत. नाश्ता करत आहोत. नाश्ता केलेला पण आहे आम्ही. आमच्यासोबत आहेत रमेश म्हात्रे, सतीश गवई, त्याच्यानंतर गणेश पाटील, सतीश तायडे, हिरा म्हात्रे, वैभव भोईर, नंतर बंडा आणि घनश्याम कडू हे सोबत आलेले आहेत. इथं आम्ही आता नाश्ता केलेला आहे. याच्यानंतर आता आम्हाला कारनी जवळजवळ 14 किलोमीटरचा प्रवास आहे कोंढाणा क्यू बघण्यासाठी आणि तिथं जवळजवळ आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. ठाकरे हॉटेल कर्जत इथे आम्ही उरणवरून आलेलो आहोत. आम्ही आता आलो तिथं नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. मी या हॉटेलचे माझा काही रामदास ठाकरे यांच्या मिसेस रेखा ठाकरे यांना मी विनंती करतो का आपण हे हॉटेल चालवता, कशा प्रकारे हॉटेल चालवता आणि किती येते लोक किती येत असतील आजच्या आपण सांगू शकाल? सकाळी आमचं 4:30 ते 4:30 चालू होतं. 5 वाजल्यापासून कंटिन्यू तुम्ही गर्दी बघताय तशीच चालू असते. ती रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत. तरी आजच्या एका दिवसामध्ये किती लोक येत असतील? हजारो लोक येतात. बापरे. धन्यवाद मॅडम. आणि हे तुम्ही कसं आणि तुम्ही कार्यकर्ते आहात कुठल्या तरी पक्षाच्या असं आम्ही ऐकलेलं आहे. कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ते मॅडम? असं इथे धन्यवाद. तुम्ही ते पक्षाचे कुठल्या तरी कार्यकर्ते असून सुद्धा हे तुम्ही हॉटेल कसं काय व्यवस्थापनामध्ये उतरतात? बिझनेस आधी आहे, नंतर राजकारण. अच्छा. आणि मी पहिलं म्हणेन की पहिलं प्राधान्य माझ्या बिझनेसला देते आणि त्याच्यानंतर राजकारण. कारण बिझनेस आहे तर बाकी सगळ्या गोष्टी घरात असतात. पहिलं आपलं बिझनेस सांभाळते. म्हणजे सकाळी 5ला इथे हजर व्हायचं, 11 ते 12 वाजेपर्यंत काम करायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं जे काय आहे राजकारण असेल किंवा समाजसेवन असेल त्याला नंतर प्राधान्य देत असतं. आणि हे सगळ्यांनाच प्राप्त होत नाही. आपण दृष्टीने आपल्याकडे ठाकरे हॉटेल म्हणून आपण चांगलं लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून ही गर्दी तुम्ही या ठाकरे हॉटेलला नेहमी बघा. धन्यवाद मॅडम. आभारी आहोत तुमचा. ठाकरे हॉटेल इथं आम्ही आता नाश्ता केलेला आहे इथे आणि इथून आम्ही जवळजवळ कोंढाणा क्यू बघण्यासाठी चाललेलो आहोत. जवळजवळ 14 किलोमीटरचा रस्ता आहे. इथून आम्ही नाश्ता करून निघालेलो आहोत. आम्ही कोंढाणा गावाजवळ पोहोचलेलो आहोत. सर्वजण जवळ आम्ही 10 जणांची टीम इथं आलेलो आहोत. इथून कोंढाणे गावाजवळून जवळजवळ 50 मिनिटाचं अंतर आहे चालत. ट्रेक आहे हा आणि छान वाटतंय. वातावरण मस्त आहे. पाऊस पडलेला आहे, थोडासा ऊन पण आहे. छान वाटतं एकदम दमट वातावरण. आणि आम्ही आता सुरुवात केलेली आहे. वैभव भोईर आमच्यासोबत, नावाले साहेब, बंडा, रमेश म्हात्रे, सतीश तायडे, हिरा मामा, गणेश पाटील. इथं चढ झाल्यानंतर थोडासा इथं पठार भाग पण येतो. हे आमचे मेंबर येतात पाठीमागून. हा पठार भाग आहे. याच्यानंतर थोडा ट्रेक, परत पठार असेल. असा ट्रेक म्हणजे जास्त उंच पण नाही. साधी लोक पण हा ट्रेक करू शकतात. आता आम्ही परत एकदा ट्रेकला सुरुवात इथून केलेली आहे. इथून आता पूर्ण उंचवटा लागलेला आहे.
आमच्यासोबत आहे सतीश गवई, त्याच्यानंतर वैभव भोईर, रमेश म्हात्रे, बंडा शिवराय, सतीश तायडे, गणेश पाटील, जय भवानी, घनश्याम कडू, ॲडव्होकेट नवाले आणि आमच्याकडे आता आमचे 75 वर्षाचे हिरालाल म्हात्रे. बघा त्यांची कॅपॅसिटी कसा चालतात 75. इथे प्रत्येक ठिकाणी कोंढाणा लेणीकडे जाण्यासाठी ॲरो दाखवलेले आहेत आणि आम्ही त्याप्रमाणेच चाललेलो आहोत. कोंढाणे लेणीचं सर्व बरोबर नकाशा दाखवलेला आहे आणि सर्व आमचे मेंबर कसे लाईनमध्ये चाललेत बघा. जसे आपले गाई म्हशी चालतात त्याप्रमाणे आमचे सर्व मेंबर एका लाईन. इथे प्रत्येक ठिकाणी हे असे छोटे छोटे धबधबे बघायला मिळतात. हे आमची सर्व टीम धबधबे ठिकाणी थांबलेलो आहोत. रमेश म्हात्रे, छोटे छोटे धबधबे कसे वाटतात बघा. इथं मी आता धबधब्याकडे आलेलो आहोत. इथं कॅन्टीन पण आहे, म्हणजे तुम्हाला जर भूक लागली असेल मॅगी, चाय, बिस्किट, लेस इथं सर्व आहे. हा मोठा इथं धबधबा आहे. आम्ही आता सर्वजण इथं आलेलो आहोत, आमचे सर्व मेंबर सोबतच होतो आम्ही सर्व. इथं कसं आहे माहिती आहे, कोंढाणा लेणीकडे जाताना का थोडासा ट्रेक, थोडासा पठार, नंतर परत धबधबा, म्हणजे याच्यामुळे असं छान वातावरण आहे एकदम. पाऊस नाही आहे पण नमस्कार. आज आम्ही इकडे आलेलो आहोत, कोंढाणा लेणीकडे आलेलो आहोत. आमच्या चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. काही आम्हाला पर्यटक भेटलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत. काय नाव आपलं? माझं नाव निर्मळ. इकडे कसं येण्याचं सुचलं तुम्हाला? काही नाही, आम्ही फ्रेंड्स होतो तर आम्ही ठरवलं की ट्रिपला जाऊ. रात्री 1 वाजता रँडम प्लॅन होता. अच्छा, किती लोक आले तुम्ही? 6 जण. कसं वाटतं इकडे आल्यावर? छान वाटतं. आणि वरती जाणार होता आणि आता पाऊस वगैरे असं मजा आली असते ना? पुण्यावरून कुठून आलात? मी नाशिकचा आहे समूहात. शिकायला अच्छा अच्छा अच्छा. पुन्हा इथं धबधबा लागलेला आहे आणि परत इथं कॅन्टीनची पण सुविधा आहे. त्याच्यामध्ये नाश्ता, चहा तुम्हाला मिळेल. आमचे सर्व मेंबर येतात तिकडून पाठीमागून. हा धबधबा, हा छोटा धबधबा आहे आणि समोर दिसते, समोर दिसते लेणी दिसते बघा. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय. थोडासा दरवाजा दिसतोय. आता मी त्या साईडला चाललेलो आहोत लेणीकडं. आलो आम्ही, जवळजवळ आलो. आता आम्ही कोंढाणे लेणीकडे आलेलो आहोत. ही कोंढाण्याची माहिती इथं दिलेली आहे. कोंढाणा लेणीची माहिती इथं आमचे सर्व मेंबर बसलेले आहेत. हे आमचे वकील साहेब आहेत. इथं क्षणभर विश्रांती घेतलेली आहे सर्वांनी लिंबू सरबत घेऊन. आणि इथं मका आहे, पेरू, काकडी, लिंबू सरबत. हे इथं कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये
आता आमचे सतीश तायडे लिंबू सरबत घेत आहे. आम्ही घेतलं सर्वाई क्षणभर विश्रांतीमध्ये लिंबू सरबत, काकडी आणि आता भरपूर लोक इथं येतात. ऊन पडलेलं आहे आणि छान वाटतं इकडं. आम्ही आता कोंढाणा लेणीकडे आलेलो आहोत. ही कोंढाणा लेणीची एंट्री आहे आणि हा असा धबधबा होते. वरून मी दाखवतो तुम्हाला धबधबा कसा आहे तो. वरून खालपर्यंत आलो मी धबधबा. त्याच्यामध्ये हे आमचे सर्व मेंबर फोटो काढण्याच्या याच्यात आहेत. हे आमचे नवाले साहेब. साथी है खूबसूरत ये मौसम को भी खबर है. कितना हसी है मौसम, कितना हसी सफर है. साथी है खूबसूरत ये मौसम को भी खबर है. मिलती नहीं ये फिजाएं बुला रही है तुम्हें. ये वादियां ये फिजाएं बुला रही है तुम्हें. खामोशियों की सदाएं बुला रही है तुम्हें. ये वादियां ये फिजाएं बुला रही है तुम्हें. गले में पुष्पारा हम दात इनके ये जब के स्वामी अंजानी हमें शीश झुकाओ राम को लुगाओ बोलो देवियों के अवतारी राम जी सवारी राम जी की लीला है आम्ही आता कोंढाणा लेणी बघून परतीच्या मार्गाला आहोत. हे सर्व आमचे मेंबर चाललेले आहेत. काही पर्यटक वरती येत आहेत. काही लेडीज लोक पण आहेत. लहान छोटी मुलं पण आहेत. कसं कुठून आलात तुम्ही? आम्ही कर्जतवरून. कर्जतवरून इथूनच आलात म्हणजे जवळ जवळच आहे. ही छोटी मुलगी ही अलिबाग. अच्छा, तुझं नाव काय बेटा? नाव सांग. ध्रुवी. बोल. युवी. कोणाकडे आलीस तू? मामाकडे. येस. कसं वाटलं ट्रेक? छान आहे. म्हणजे फॅमिलीसाठी बेस्ट आहे. हा, आम्ही तसंच प्लॅन करून आलेलो. अच्छा अच्छा अच्छा. आलो कोंढाणा लेणी बघण्यासाठी. आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत. काही तिथं पर्यटक आलेले आहेत. ठाण्यावरून आमचे दोस्त आलेले आहेत. सर, आपलं नाव काय? स्टीवन फर्नांडिस आलेले आहेत. तुम्ही इथं कसं काय आलात? म्हणजे मुलांना लेणी दाखवण्यासाठी आलो. हा, ट्रेक पण होतो त्याच्यासाठी. अच्छा, बरोबर आहे. थोडं हेल्प पण असतं मुलांची. तुम्ही किती लोक आलात? आम्ही 66 मुलांना घेऊन आलो. 66 मुलं तुमची मुलं आहेत? हा. बेटा एक मिनिट. बेटा कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यावर? खूप छान. आता म्हणजे लेणी बघण्यासाठी आलात? लेणी आणि ट्रेक. लेणी आणि ट्रेक त्याच्यामध्ये म्हणजे ठरवलं कसं काय इकडे यायचंय म्हणून? आम्ही येत जातो ना इकडे. अच्छा. वेळ आलो. हा. 7वी वेळ आहे इकडे. हा हा हा. त्यांच्यासाठी मला वाटलं म्हणजे कुठल्या स्कूलचे आहेत? कॉलेज आहे ते. कॉलेजची मुलं चर्च आहे. हा हा हा. ठाण्याची चर्च आहे. धन्यवाद.